जाहीर केलेलं. आता एक तर शिर्डीमध्ये उभा राहण्याची माझी इच्छा होती. एकदा मी तिथे 2009 मध्ये हरलो होतो आणि आरपीआयला एखादी जागा मिळावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह होता. परंतु माननीय एकनाथ शिंदे यांची अडचण होती. देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला, मी प्रयत्न केलेला होता. परंतु ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते त्यांना आश्वासन दिलं होतं की नंतर आपल्याला तिकीट नक्की देण्यात येईल आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे तिथले सिटिंग खासदार होते. त्यामुळे शेवटपर्यंत प्रयत्न करूनही ती जागा आपल्याला सोडली नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला पुढचे जे माझे 2026 मध्ये माझी राज्यसभा संपते ती कंटिन्यू करण्याचे आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर केंद्रामध्ये आपल्याला राज्यमंत्रीपद तर आता आहेच आहे, पण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला विस्तार होईल इलेक्शन नंतर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, एक MLC पद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर सगळी महामंडळ आहे त्याची 2 चेअरमन पद, काय सदस्य पद, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या, SEO याच्यामध्ये सुद्धा आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जी नाराजी होती त्या नाराजीच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं की आरपीआय झेंडे अनेक ठिकाणी दिसत नाही. सरकार आपल्या दारी असे कार्यक्रम होतात त्यावेळेला 3 पक्षाचे झेंडे दिसतात, आरपीआयचा झेंडा दिसत नाही. त्याबद्दल आमच्या पक्षामध्ये त्या नाराजी आहे. तर त्याच्यामध्ये सगळी दुरुस्ती केली जाईल आणि आरपीआयला जो सन्मान आहे तो दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं असल्यामुळं आणि गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी कामं केलेली आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. मुंबईमध्ये इंदू मिलचं स्मारक जे आहे 1112 कोटी खर्च करून त्या ठिकाणी होत आहे आणि अशी अनेक कामं जी आहेत ती गेलेली असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष आणि NDA सोबत राहण्याचा, महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील आणि या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी